नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय IBC इन्स्टिट्यूट चॅनलवर. आणि आज तुमच्यासाठी एक नवीन पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवणार आहे. माझ्यासोबत माझा एक स्टुडंट आहे शशिकांत ठाकूर म्हणून, जळगाववरनं आला आहे आणि त्याच्यासोबत आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहे. म्हणजे तो थोडीशी मला मदत करणार आहे. काय होतं ना, एक्झाम्पल वाचत असताना मलाच वाचावं लागतं, मला सोडवावं लागतं, मला कंटाळा यायला लागला आहे. आता नवीन पद्धतीने आपण हे सगळं करणार. माझे नवीन नवीन स्टुडंट तुमच्यासमोर येणार, ते तुमच्या आणि आपल्यासाठी क्वेश्चन वाचून दाखवणार, माझ्यासाठी क्वेश्चन वाचून दाखवणार, मी त्याचं सोल्युशन देणार आणि बघा की ते सोल्युशन कशा पद्धतीने असणार आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांना ते मी समजून सांगण्याचा, रिअल टाईम समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे दोन कामं होत आहेत, माझे फिजिकल स्टुडंटही शिकत आहेत आणि माझे ऑनलाईन स्टुडंट पण शिकत आहेत. चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया मित्रांनो. पहिला प्रश्न. ओके. अ मॅन okay. A and B started a business by investing 2250 and 4000, where B invested for 5 months less than A. At the end of the business, out of the total profit of rupees 4200, the profit share of B was 2400. Find the number of the months for which A invested in the business. सर पहिल्यांदा जर बघितलं नाही ह्या क्वेश्चनला तर खूप लेंदी वाटतो आणि मुलं बघूनच घाबरून जातात. पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोडवलं आहेत, तर आम्हाला सांगा तुम्ही या मागचं राज काय आहे. चला तर बघू. सगळ्यात पहिले काय आहे बघा, मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चनच एक्सप्लेन करतोय. A and B started a business by investing rupees 2250. सो मी इथे काय केलं आहे माहीत आहे, इथे मी 2250 ही इन्व्हेस्टमेंट लिहिली आहे. ठीक आहे, मी वेगळा पेन वापरतो. ही माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंटसोबत ड्युरेशनचा मल्टिप्लाय करावा लागतो मित्रांनो. ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट आणि ड्युरेशन या दोघांचा मल्टिप्लाय होतो त्यावेळेस आपल्याला शेअर ऑफ द प्रॉफिट मिळत असतो. सो हा इन्व्हेस्टमेंट आहे, हा ड्युरेशन आहे आणि यावरनं मिळणारा माझ्यासाठी शेअर ऑफ प्रॉफिट होता. जसं मला शशिकांत सांगत गेला मी तसं लिहत गेलो. आणि काय काय लिहत गेलो आहे मी इथे, सगळ्यात पहिले काय लिहिलं, इन्व्हेस्टमेंट लिहिलं, एचं लिहिलं आहे, बीचं लिहिलं आहे, इन्व्हेस्टमेंट ऑफ ए फॉर ड्युरेशन एक्स. मला कारण की कळालं तिथे की बीज इन्व्हेस्टमेंट फॉर 5 मंथ लेस दॅन ए. तर बीची जी इन्व्हेस्टमेंट होती ती ए पेक्षा 5 महिन्याने कमी होती. म्हणजे मला एच्या इन्व्हेस्टमेंटला एक्स म्हणणं गरजेचं होतं आणि मग मला कळणार होतं की बीची इन्व्हेस्टमेंट त्या एक्सपेक्षा 5ने कमी आहे. आणि त्यानंतर आम्ही ते दोघंही मायनस केलेत. इज इक्वल्स टू, बघा त्यांनी सांगितलंय की 1800 आणि हे 2400. मग हे कसं आलंय तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतोय. सो 4200 हा टोटल प्रॉफिट मी बघितला. त्यानंतर बघितलं की बीला किती इन्व्हेस्टमेंट, बीला किती शेअर ऑफ प्रॉफिट मिळतोय, 2400. तर 4200 हा जर टोटल प्रॉफिट असेल आणि त्यापैकी जर बीला 2400 मिळतोय तर एला किती मिळालेला असणार आहे मित्रांनो, एला मिळालेला असणार आहे 1800. मग मी बीच्या ठिकाणी बीचा शेअर ऑफ प्रॉफिट लिहिला, एच्या ठिकाणी एचा शेअर ऑफ प्रॉफिट लिहिला आणि उरलेलं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण नॉर्मल कॅल्क्युलेशन मेथडने आपण केलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक्सचा आन्सर मिळाला आहे 20. तर मी शशिकांतला आता परत एकदा माईक हँडओव्हर करतो आणि त्याला विचारतो की त्याला कुठे काय अडतंय का, की नक्की कळालं असेल तर चला पुढचा एक्झाम्पल आहे आपण करूया. नक्कीच सर, मला डाऊट आहे आणि तो मी तुम्हाला विचारणार आहे. सर आपण एक्स घेतला मान्य आहे, पण खालच्या साईडला डिनॉमिनेटरला x-5 काय घेतला आपण. ओके. सो जो x-5 आहे, तर मी परत एकदा सांगतो की वेअरॅज बी इन्व्हेस्टेड 5 मंथ लेस, आपल्याला सांगितलं गेलं आहे की बीने 5 महिने कमी इन्व्हेस्टमेंट केली आहे कोणापेक्षा, ए पेक्षा. तर एच्या इन्व्हेस्टमेंटला ज्यावेळी मी एक्स म्हटलो त्यावेळेस ए पेक्षा, म्हणजे एने जितकीही इन्व्हेस्टमेंट केली आहे, जितक्याही वेळासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यापेक्षा 5 महिने कमी कोणी केली आहे, बीने केली आहे. त्यामुळे तिथे x-5 घ्यावा लागला शशिकांत. येस सर, माझा डाऊट क्लिअर झाला आहे. अजून एक डाऊट आहे सर, ह्या ठिकाणी आपण 4ने 4000ला डिव्हाइड केलेलं आहे. तर ह्या व्हॅल्यूला काय नाही केलं, x-5ला काय नाही केलं.
तर एक गोष्ट जे यूट्यूबर्स आहेत सध्या जरी जे म्हणजे हा ऑनलाईन सेशन बघत आहात त्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं की जर मल्टिप्लायचं साईन असेल तर ते सेपरेशनचं साईन असतं. मल्टिप्लाय आणि डिवाइड हे सेपरेशनचे साईन असतात. म्हणजे ह्या नंबरला 2 भागांमध्ये त्यांनी स्प्लिट केलं आणि ह्या 4ने डायरेक्टली मी इकडे भागू शकतो. मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल देतो. 4 अधिक जर 4x असतं आणि इथे जर मी 4 लिहिलं आहे म्हणजे एका साईडला जसं हे इक्वेशनमध्ये, तर हा 4 आणि हा 4 कॅन्सल होऊ शकत नाही. या दोघांमधनं मला पूर्ण 4 कॉमन काढावं लागेल. आतमध्ये जे काही उरेल ते 1 प्लस काय उरणार आहे x, कारण की इथून 4 बाहेर निघाला, इथून 4 बाहेर निघाला आहे, आतमध्ये उरला आहे 1 प्लस x इज इक्वल्स टू 4. आता हा 4 आणि हा 4 कॅन्सल होऊ शकत होता. हे पॉसिबल नाही आहे, पण हे आपण नक्कीच करू शकतो कारण की हा ॲज अ मल्टिप्लायला म्हणून येऊन गेला दुसऱ्या कंटेंटला. सेम तसं इथे मल्टिप्लायचं चिन्ह होतं, हा दुसऱ्याला मल्टिप्लाय ॲज अ 4000 होता म्हणून मी इकडून इकडे डायरेक्टली भागू शकलो. शशिकांत. हो सर, नक्कीच माझा हा डाऊट पूर्णपणे क्लिअर झाला आहे. ॲक्च्युली पूर्ण जो होल क्वेश्चन होता तोच मला कळालेला आहे आता. थँक्यू सर. तर अशा पद्धतीने बघा, एक्झाम्पल कितीही मोठं असू द्या किंवा वेगळं असू द्या, तुम्हाला हे कमीत कमी नंबर ऑफ लाईन्समध्ये सोडवता आलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, बेसिकवर होल्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन करत असताना आपण काही शॉर्टकट्स वापरतो, काही आपण बऱ्याच गोष्टी वापरतो. म्हणजे ज्या कॅल्क्युलेशन करत असताना जे स्टेप्स आपल्याला परफॉर्म करावे लागतात त्या सगळ्या स्टेप्स कमी करून आपल्याला माइंड कॅल्क्युलेशन वाढवता येतं. आणि माइंड कॅल्क्युलेशन करत असताना मग आपल्याला लिहिणं कमी होतं, वेळ वाचतो, असे बरेच बेनिफिट्स आहेत. पण माइंड कॅल्क्युलेशन करण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि नंबर ऑफ स्टेप्स स्वतःहून हळूहळू कमी करायला शिकणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकाल त्यावेळेसच त्या इम्प्लिमेंट करता येतील. शशिकांत, पुढचा क्वेश्चन घेऊया. नक्कीच सर. ओके. Question second. A man takes 44 seconds to run around a circular field of radius 28 meters. A man takes 44 seconds to run around a circular field of radius 28 meters. A 384 meters long train takes 60 seconds to cross a pole. एक मिनिट. Okay. पुढचं काय होतं? A 384 meters long train takes 60 seconds to cross a pole. ओके. Okay. What is the time by the train to overtake the man running in the same direction? So our answer क्या is 19 point. क्या बात आहे सर, नक्कीच. ॲक्च्युली क्वेश्चन बघूनच मी थोडा कन्फ्यूज झालो होतो पहिल्यांदा. तर सर तुम्ही परत एकदा मला क्वेश्चन रिपीट करा आणि Okay. समजून सांगा. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्की आपण करतोय तरी काय. क्वेश्चनमध्ये हे सांगितलं होतं, अ मॅन टेक्स 44 सेकंड्स टू रन अराउंड अ सर्क्युलर फील्ड. म्हणजे काय, एक व्यक्ती आहे जो सर्क्युलर फील्डला राऊंड मारतोय. अराउंड म्हणजे काय, राऊंड मारतोय, अशा पद्धतीने राऊंड मारतोय. आणि ह्या सर्क्युलर फील्डची आपल्याला लेंथ काय त्या लोकांनी देऊन ठेवली नाही आहे. ओके, पण त्यांनी ना मला रेडियस दिल्यासारखं इथे बघा रेडियस दिलं आहे. सो रेडियस म्हणजे काय आपल्यासाठी, त्रिज्या म्हणतो ना आपण रेडियसला, त्रिज्या म्हणतो. ओके, सो रेडियस दिलं आहे आपल्याला आणि ते किती दिलं आहे, 28 मीटरची रेडियस दिली आहे. मला रेडियस कळाली तर मी त्याचा सर्कम्फरन्स शोधू शकतो. तर शशिकांत, सर्कम्फरन्स म्हणजे माहिती आहे तुला? येस सर, सर्कम्फरन्सचा एक फॉर्म्युला असतो, मॅथमॅटिक्समध्ये लहानपणापासून शिकवत आलो आपण. सर 2πr हा त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो. व्हेरी गुड. सो 2πr. आणि हा इथे वापरल्यासारखा वाटतोय मी कुठे? नक्कीच. Yes, sir. 2 आपल्याला इथे दिसतोय, Yes, पाय sir. आपल्यासाठी हा आहे आणि आर आपल्याला इथे देऊन ठेवलाय. Yes, म्हणजे मी एक्झाम्पल सोडवत असताना मी डायरेक्टली हा फॉर्म्युला न लिहिता, कारण की फॉर्म्युला माझ्या डोक्यात होता मित्रांनो. बघा, फॉर्म्युला डोक्यात होता, तो पेपरवर उतरवणं गरजेचं आहे का? म्हणजे आता जरी हे मी तुम्हाला दाखवतोय, पण हे तुम्ही अशा पद्धतीने एक्झामला करायचं आहे, बरोबर ना? त्यावेळी आपण कोणाला म्हणजे प्रूव्ह नाही करत आहे की आपण काय केलंय, आपण डायरेक्टली करतोय आणि आपला वेळ वाचणं गरजेचं आहे. मेन मोटिव्ह आपला वेळ असणार आहे, वेळ वाचणं गरजेचं आहे आणि तो वेळ आपण वाचवतोय. सो मी डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला, त्याच्यात व्हॅल्यू टाकल्या, मला सर्कम्फरन्स मिळाला 176. म्हणजे मला आता हे डिस्टन्स कळालं की हे टोटल डिस्टन्स म्हणजे इथून चालू केलं तर हे पूर्ण डिस्टन्स किती, इथपर्यंत 176 मीटर एवढं डिस्टन्स आहे. त्यानंतर मला लगेचच दिसलं होतं, म्हणजे स्टार्टिंगलाच ज्यावेळेस शशिकांतने वाचलं
की त्याला टाईम लागला होता 44 सेकंद. मग मी काय केलं, हा डिस्टन्स होता, हा माझ्यासाठी टाईम होता. डिस्टन्स आणि टाईम दोघांचं ज्यावेळेस मी डिव्हिजन करतो त्यावेळेस मला काय मिळतो, स्पीड. आणि ही कंडिशन मॅनची होती म्हणून मला मॅनचं स्पीडच कळून गेला. कळतं आहे. सो मॅनचा स्पीड कळाला आहे, तो मॅनचा स्पीड कळाला. त्यानंतरचं पुढं काय केलं आपण, नंतर शशिकांतने वाचलं की 384 मीटर लॉंग ट्रेन टेक्स 16 सेकंड्स टू क्रॉस अ पोल. मी जसं बघितलं की अरे तो पोल नावाचा काहीतरी ऑब्जेक्ट आहे सॉरी तर त्या पोल ऑब्जेक्टसाठी लेंथ ऑफ द ट्रेन म्हणजेच डिस्टन्स असतं. तर दोन प्रकारचे ऑब्जेक्ट्स असतात मित्रांनो, दोन्ही ऑब्जेक्टसाठी वेगवेगळे क्रायटेरियाज असतात. जर ऑब्जेक्टला स्वतःची लेंथ असेल तर लेंथ ऑफ द ट्रेन प्लस लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे डिस्टन्स असतं. पण जर एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःची लेंथ नसेल तर त्याचं ट्रेनचं जे डिस्टन्स असतं किंवा ट्रेनची जी लेंथ असते त्यालाच आपल्याला डिस्टन्स म्हणावं लागतं. मग मी पुढच्या कंडिशनमध्ये काय केलं, लेंथ ऑफ द ट्रेन जी काही दिलं आहे ना त्यालाच डिस्टन्स म्हटलं, कारण की पोलची कंडिशन होती आणि पोलच्या कंडिशनमध्ये लेंथ ऑफ द ट्रेन म्हणजेच डिस्टन्स आहे. डिस्टन्स मला मिळालं होतं, मला परत एकदा टाईम मिळाला होता, मी दोघांचा डिवाईड केल्यावर मला परत एकदा स्पीड मिळणार होता. म्हणजे ज्या पद्धतीने मी इथे स्पीड ऑफ मॅन शोधला त्याच पद्धतीने मी इथे स्पीड ऑफ ट्रेन शोधला आहे. ओके, सो स्पीड ऑफ ट्रेन मिळाला, स्पीड ऑफ मॅन मिळाला. त्यानंतर पुढे क्वेश्चन जसं शशिकांतने वाचलं, व्हॉट इज द टाईम टेकन बाय ट्रेन टू ओव्हरटेक अ मॅन रनिंग इन द सेम डायरेक्शन. म्हणजे आता इथे मॅन आणि ट्रेन दोघंही सेम डायरेक्शनमध्ये धावणार होते. ओके, त्याच्यासाठी मला गरजेचं होता रिलेटिव्ह स्पीड, कारण की दोन व्हेकल आहेत आणि त्या दोघांचे इंडिव्हिज्युअल स्पीड असतील तर एकाच फॉर्म्युलामध्ये असे दोन स्पीड आपल्याला टाकता येत नाहीत. म्हणून आपण त्याऐवजी काय करतो, आपण त्याऐवजी त्यांचा रिलेटिव्ह स्पीड यूज करतो आणि मी तो रिलेटिव्ह स्पीड यूज केला. आणि तो रिलेटिव्ह स्पीड म्हणजे त्या दोघांच्या स्पीडची मायनस, म्हणजे 24 वजा 4 म्हणजे मला उत्तर मिळालं 20. आणि मी त्या डिस्टन्ससोबत म्हणजे लेंथ ऑफ द ट्रेनसोबत परत एकदा डिस्टन्स लेंथ ऑफ द ट्रेन का घेतलं मित्रांनो, कारण की कंडिशन मॅनची आहे. जसा पोलला स्वतःची लेंथ नसते तसंच मॅनलाही स्वतःची लेंथ नसते. म्हणजे ह्या दोघी कंडिशनसाठी लेंथ ऑफ द ट्रेन म्हणजेच माझं डिस्टन्स होणार होतं आणि लेंथ ऑफ द ट्रेन म्हणजेच माझं डिस्टन्स आहे. आणि यावेळी डिस्टन्स अपॉन स्पीड असा फॉर्म्युला वापरून मी टाईम शोधला आणि तो टाईम मिळाला कॅल्क्युलेशन केल्यानंतर 19.2 सेकंड्स. ओके, होपफुली मी सगळे डाऊट्स क्लिअर केले. तरीसुद्धा परत एकदा जसं तुमच्या मनात प्रश्न असतात एकदा विचारूया आपण. शशिकांतच्या मनात खरंच प्रश्न आहे की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेत? शशिकांत. येस सर, डाऊट तर आहे मला. आपण मॅनची स्पीड काढलीच, ठीक आहे, इथपर्यंत मला कळालेलं आहे, स्पीडपर्यंत कळालं आहे. पण तुम्ही जो हा 16 डिवाईडला केला आहे तो का केला आहे ते मला कळालेलं नाही आहे. ओके, सो मुळातच प्रश्न कसा आहे मित्रांनो, हे बघा, पुढचं ज्यावेळेस आपण वाचायला सुरुवात केलं ना त्यावेळेस ट्रेनबद्दल आपल्याला माहिती मिळायला लागली आहे की ट्रेनबद्दल त्यांनी सांगितलं की 384 मीटर लॉंग ट्रेन जी होती तिला 16 सेकंद लागले त्या पोलला क्रॉस करायला. ओके, आता पोल तर धावता नव्हता, पोल थांबलेला होता. म्हणजे ही कंडिशन कोणाबद्दलची आहे, ही ट्रेनबद्दलची आहे की ट्रेनला 16 सेकंद लागले त्या पोलला क्रॉस करायला. आपण एक इमॅजिनरी सिच्युएशन क्रिएट करू. हा तो पोल आहे असं समजा आणि ही आपली एक ट्रेन चालली आहे. ओके, तर मला सांगा ह्या ट्रेनला जर ह्या पोलला क्रॉस करायचं असेल तर म्हणजे इथून ती स्टार्ट होणार आणि अशा पद्धतीने इथपर्यंत गेली की ती त्या पोलला क्रॉस होऊन जाणार, बरोबर की नाही. सो तिला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं बरं, म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे तिची जी सुरुवात होणार आहे जर्नी, म्हणजे जी त्यांनी सांगितलं आहे की त्या पोलला क्रॉस करायचं आहे, ही जर्नी कुठून सुरुवात होणार आहे, इथून. जेव्हा पोल आणि ट्रेनचा स्टार्टिंग पॉईंट एका लाईनला येईल इथून ती जर्नी स्टार्ट होणार आहे. आणि ती जर्नी एंड कधी होणार आहे, ज्यावेळेस ट्रेन स्वतःला पुढे घेऊन तिच्या एंड पॉईंटला आणि पोलच्या त्या पॉईंटला परत एकदा ते टच करतील, हा ना. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लेंथ ऑफ द ट्रेनलाच डिस्टन्स म्हणायचं होतं. आणि ते करण्यासाठी म्हणजे तेवढी लेंथ ट्रॅव्हल करण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागला, 16 सेकंद. म्हणजे काय, तिला स्वतःच डिस्टन्स पुढे नेण्यासाठी म्हणून किती वेळ लागला आहे, 16 सेकंद लागला आहे. म्हणजे आपल्याला टाईम कळाला, आपल्याला डिस्टन्स कळालं होतं. म्हणून डिस्टन्स अपॉन स्पीड आणि आपण मग काय शोधलं आहे, स्पीड. आणि हा स्पीड कोणाचा मिळाला, आपला त्या ट्रेनचा मिळाला. कारण की इथे एकच स्पीड होता, पोल धावत होता नाही, पोल धावत नव्हता, ट्रेन धावत होती. ओके, चलो सर, हा डाऊट क्लिअर झाला आहे माझा. अजून एक डाऊट आहे. आपण इथं स्पीड म्हणजेच 20 घेतलेलं आहे, तर 20 इथं कुठे दिलेलं नाही आणि क्वेश्चनमध्ये सुद्धा दिलेलं नाही. तर तुम्ही ते कॅल्क्युलेट कसं केलं ते सांगा मला. ओके,
मग मी प्रश्नाचा पुढचा भाग वाचला मित्रांनो. काय दिलं होतं बघा, व्हॉट इज द टाइम टेकन बाय ट्रेन टू ओव्हरटेक अ मॅन रनिंग इन द सेम डायरेक्शन. म्हणजे आता इथे 2 व्हेकल आहेत जे सेम डायरेक्शनमध्ये धावणार आहेत. 2 व्हेकल असले, त्यांचे इंडिव्हिज्युअल स्पीड असले की मी जसं एक्सप्लेन करताना एकदा सांगितलं, मी परत एकदा सांगतो. आणि नेहमी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण एकाच फॉर्म्युलामध्ये म्हणजे कंटेंट वापरतोय तर आपल्याला स्पीडचा एकच फॉर्म्युला माहीत आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. टाईमचा एकच फॉर्म्युला माहीत आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. याच्यातला स्पीड हा एकच असू शकतो. 2-2 स्पीड असतील का? नाही, मुळातच ते 2-2 स्पीड नसतील. म्हणून आपल्याला मॅनचा आणि ट्रेनचा जरी दोघांचा इंडिव्हिज्युअल स्पीड माहीत असेल तरी सुद्धा त्या दोघांना इथे आपल्याला वेगवेगळं लिहिता येऊ शकत नव्हतं. म्हणून त्यांचा कंबाईन स्पीड लिहावा लागतो. आणि टाईम अँड डिस्टन्स हा टॉपिक बघत असताना तुम्हाला हळूहळू कळायला सुरुवात होतं की रिलेटिव्ह स्पीड ही कन्सेप्ट काय. ज्यावेळेस 2 व्हेकल एक पर्टिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करतात त्यावेळेस त्या दोघांचा जो एकत्रित स्पीड असतो ना त्याला रिलेटिव्ह स्पीड म्हटलं जातं. आणि तो एकत्रित स्पीड मग कन्सिडर करायचा कसा, त्यामध्ये 2 प्रकार असतात, एक सेम डायरेक्शन आणि एक अपोजिट डायरेक्शन. जर आपण बोलतोय सेम डायरेक्शनबद्दल तर सेम डायरेक्शनमध्ये दोघी स्पीडची मायनस होते. आणि ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शनबद्दल बोलतो त्यावेळेस अपोजिट डायरेक्शनमध्ये त्या दोघांची सेम डायरेक्शनमध्ये त्यांची मायनस होणार आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲडिशन होणार आहे. तर इथं हे दोघं काय होतं आहे, सेम डायरेक्शनमध्ये होतं आहे. म्हणून मी या दोघांच्या स्पीडची काय करून टाकली, मायनस केली, जी किती आली 20. अशा पद्धतीने तो 20 मायनस केला आहे. डिस्टन्सला आपण स्पीडने डिवाईड केलं तर आपल्याला मिळाला टाईम, जे आपल्याला अपेक्षित उत्तर होतं. ओके, चलो शशिकांत. थँक्यू सर. जेवढे पण माझे डाऊट होते ते सगळे क्लिअर झालेत आणि क्वेश्चनसुद्धा क्लिअर झालेला आहे. थँक्यू सर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता तर आपण पार्टनर चेंज करूया. तर कल्पना आव्हाड आमची वन ऑफ दी मोस्ट ॲक्टिव्ह स्टुडंट सध्या क्लासची. आणि नक्कीच जसं तिने ह्या आधी आम्हाला कमिटमेंट्स दिल्या आहेत की तिचं सिलेक्शन होणारच आहे आणि ती करूनच दाखवणार आहे. नक्कीच याच पद्धतीने मी तुमच्याकडनंही हे घेऊ शकतो आहे किंवा तुम्ही ते कमिटमेंट्स मला द्यायला हव्यात की तुमचंही सिलेक्शन इथे कुठेतरी होणार आहे. कारण की ज्यावेळेस माझा स्टुडंट माझ्यासोबत उभा राहतो त्यावेळेस तो कॉन्फिडन्स जो माझ्यात आहे तो कुठेतरी त्याच्यातही दिसायला लागतो. ज्या पद्धतीने तो इथे क्लासमध्ये वावरत असतो, ज्या पद्धतीने तो इथे क्लासमध्ये बघतोय की वातावरण काय, वेगवेगळे सेशन्स काय होत आहेत, मुलं ॲक्टिवली सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करतात. तसंच आपली ही स्टुडंटसुद्धा तेवढंच ॲक्टिवली इथे पार्टिसिपेट करते प्रत्येक गोष्टीमध्ये. जर माझे तुम्ही काही अजून व्हिडिओज बघितले असतील तर त्यामध्ये कल्पना तुम्हाला नक्कीच दिसली असेल आणि ती खरंच खूप ॲक्टिवली काम करते. आणि प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्टुडंटला हे गरजेचं आहे की तुम्हीही तितकंच ॲक्टिवली पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. मग ते अभ्यास असो किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असो, अभ्यासाच्या रिलेटेड ज्या काही असतील त्याच्यामध्ये तेवढंच ॲक्टिवली पार्टिसिपेट करा जेणेकरून तुम्हालाही तसे आउटकम्स मिळतील. आम्ही इथे बघा खूप मजेदार पद्धतीने एक्झाम्पल सोडवत असतो आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरतोय, आम्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरतोय, तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ॲक्टिवली पार्टिसिपेट होतोय. म्हणजे तो एक उत्साह वाढत असतो विद्यार्थ्यांमध्ये. ज्यावेळेस तुम्ही शिक्षकांसोबत उभं राहून ज्यावेळेस असे काही कामं करतात त्यावेळेस तो उत्साह नक्कीच तुम्हाला दिसतो आणि तसाच उत्साह टिकून राहिला पाहिजे म्हणून आपण एक्झाम्पल हे सोडवतोय आणि एकत्रित सोडवतोय. आणि ते विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न आपण आमच्या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. चला तर सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. आपण सुरुवात करूया. हा तिसरा प्रश्न आहे आणि मॅडमसाठी पहिला प्रश्न आहे. ओके, चल. Question number 3. Vipin's age 2 years hence from now will be exactly half of his father's age 4 years ago from now. Okay. Present age of Vipin's father is 10% more than present age of Vipin's mother. Find Vipin's age 7 years hence from now. If the present average age of the given 3 people is 34 years.
चला, तर प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आपण एकदा कल्पनाला विचारूया की तिला काय काय प्रॉब्लेम आहेत. ओके, सो हे इक्वेशन आपण बनवलं है ना. खरं तर सोपाच क्वेश्चन आहे, असं काही खूप काही अवघड म्हणण्यासारखं नाही आहे, फक्त कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. म्हणजे RRBजमध्ये म्हणा किंवा स्टाफ सिलेक्शनमध्ये म्हणा, हे क्वेश्चन जास्त फेमस असतात की तुम्हाला कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर दिलं जातं आणि नंतर ते सोडवायला सांगितलं जातं. बऱ्याच ठिकाणी आपण एक्झाम्पलला छोटं होताना बघत असतो, पण काही एक्झाम्पल असेही असतात ज्यांना कधीही छोटं बनवता येत नाही किंवा आहे त्यापेक्षा आपल्याला छोटं बनवणं पॉसिबल नाही होत. तुम्ही काही स्टेप्स नक्कीच कमी करू शकतात, काही एक्झाम्पल्स मनातल्या किंवा कॅल्क्युलेशन्स मनात करून. पण काही वेळी आपल्याला तसं काहीही करता येत नाही. थोडासा पसारा वाढतो आणि तो वाढणं तेवढं आवश्यक असतं, कारण की आपल्याला पुढच्या इक्वेशनला मांडण्यासाठी आधीच्या इक्वेशनची गरज पडते, म्हणून सगळं रिप्रेझेंट करणं गरजेचं असतं. तर आपण कल्पनाला विचारूया की तिला काय कळालं किंवा काय कळालं नाही आहे म्हणून. सर, याच्यातल्या अगदी याच टाईपमधलं मी दुसरं एक्झाम्पल बघितलेलं, ते तर मला खूप मोठं वाटलं. पण तुम्ही हे एकदम शॉर्ट अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व केले, तर मला प्लीज सांगाल का ॲक्च्युअलमध्ये एक्झॅक्टली हे कशाप्रकारे तुम्ही सॉल्व केलेलं आहे? ओके, चलो, तर कल्पनाला मी छानपैकी एक्सप्लेन करतो. मे बी तिला सगळ्या गोष्टी कळतील. मी सुरुवात करतो आहे. सगळ्यात पहिले त्यांनी काय दिलं होतं त्यापासून, विपिन्स एज 2 year hence फ्रॉम नाव. म्हणजे मला विपिनचं एज मुळातच माहीत नव्हतं. मी त्याला विपिनच्या आजच्या प्रेझेंट एजला व्ही कन्सिडर केलं आणि त्यांनी सांगितलं आहे विपिनचं एज 2 वर्षानंतर म्हणजे +2 केलं. इज काय सांगितलं आहे, हाफ द एक्झॅक्टली हाफ ऑफ हिज फादर्स एज 4 year ॲगो फ्रॉम नाव. सो विपिनचं 2 वर्षानंतरचं जे वय असणार आहे ते हाफ असणार आहे फादरच्या 4 वर्षा अगोदरच्या. म्हणजे फादरच्या वयाला पण मी F म्हटलं. आजचं फादरचं वय जर F असेल तर 4 वर्षापूर्वी ते काय असणार आहे, F-4 असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला विपिनचं कळालं, फादरचं कळालं, विपिनचं 2 वर्षानंतरचं, फादरचं 4 वर्ष अगोदरचं आणि त्यांच्यातलं रिलेशन हाफ म्हणून कळालं. त्यानंतर हा 2 मी इकडे आणला, हा 2 इकडे आणला. त्यानंतर ते मल्टिप्लाय केलं, नॉर्मल इक्वेशन मी सॉल्व्ह केलं. त्यानंतर कल्पनाने हे वाचलं की प्रेझेंट एज ऑफ विपिन्स फादर्स एज इज 10% मोर. तर फादरचं जे प्रेझेंट एज आहे, प्रेझेंट एज ना, हो, फादरचं जे प्रेझेंट एज आहे ते काय असणार आहे, मदरपेक्षा 10% मोर असणार आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू 100 लिहिलं, 0 कॅन्सल झाला. आणि IBCच्या स्टुडंटला नक्की हा नियम माहीत असेल, जो ज्याच्या खाली तो त्याचा म्हणून. सो मदरचं 10 आणि फादरचं Fचं आपण 11. सो अशा पद्धतीने फादर आणि मदर दोघांच्याही एजेसचा मला रेशो मिळून गेला. ओके, आता यापैकी फादरचा रेफरन्स मला इथे माहीत होता, म्हणून मी एक्झाम्पलला थोडंसं मॉडिफाय केलं. मी विपिनला शोधण्यासाठी फादरचा वापर केला. फादर इथे काय आलेत 11x, हा -4 होता, हा +4 तिकडे जाऊन मायनस होणार होतं. मी ते मनात केलं, -8 लिहिलं आणि हा 2 इकडे मल्टिप्लायचा तिकडे जाताना डिवाइड होणार होता. म्हणजे मला विपिनचं एज कळालं. आता माझ्याकडे कोण होतं, आता माझ्याकडे फादर होतं आहे, मदरचं एज होतं जे 10x दिलं आहे आणि विपिनचं पण एज होतं. आणि तिघांचा जर मला ॲव्हरेज दिला आहे तर त्या इक्वेशनमध्ये फक्त मला व्हॅल्यू टाकायच्या होत्या आणि मला एक्सची व्हॅल्यू शोधायची होती. इक्वेशनमध्ये मी डिफरंट व्हॅल्यूज ज्या मला मिळाल्या आहेत त्या मी पुट केल्या आणि मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू जर मला 4 मिळाली आहे तर ती मी कुठे पुट केली, मग ती मी विपिनच्या वयामध्ये पुट केली आणि विपिनचं एज मला मिळालं. विपिनचं जे काही एज मिळालं त्यानंतर त्यांनी 7 वर्षानंतरचं विचारलं होतं, म्हणून मी +7 केलं. ओके, सो हे इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यूज पुट करत गेलो. याला सबस्टिट्यूशन पण म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी आपण इथली व्हॅल्यू तिथे पुट करतो, त्याला आपण सबस्टिट्यूशन म्हणतो आणि ही सबस्टिट्यूशन मेथड मी इथे यूज केली आहे. कल्पना, काही अडचण असेल तर विचारू शकता. सर, हे मला खूप छान पद्धतीने समजलेलं आहे, पण मला एक डाऊट आहे. इथपर्यंत तर समजलं मला, पण ही कन्सेप्ट कशी आहे एक्झॅक्टली हीच नाही समजली. ओके,
तर इथे मुळातच काय केलं आहे की आपण विपिनचं एज शोधलं, विपिनचं एज इज इक्वल्स टू आपल्याला हे मिळालं, आपण ह्या इक्वेशनपासून ते बनवलं होतं. आता हे वेगळं काही नसून हे मुळातच प्रश्नाचाच एक भाग आहे, कारण की विपिनचं एज 7 वर्षानंतरचं आपल्याला शोधायचं होतं. मी ह्या विपिनच्या एजमध्ये म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे पुट केली आणि एक्सची व्हॅल्यू 11 चोक 44 वजा 8 डिवाइड बाय 2, 44मधून 8 गेले 36 डिवाइड बाय 2 18 वय मिळालं. आणि विपिनचं एज आपल्याला विचारलं होतं 7 वर्षानंतरचं, म्हणून 18 अधिक 7 केलं इज इक्वल्स टू 25. ओके, बघा आता मी हे जे लिहिलं इथे कुठेतरी काहीतरी कन्फ्युजन होतंच विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही हे सोल्युशन ॲज इट इज जर मी फक्त PDF शेअर केली असती तर तुम्हाला हे नक्कीच कळालं नसतं, कारण की मी कुठून कशा पद्धतीने गेलो आहे, मी नक्की काय ऑपरेशन्स केले आहेत. मुळातच हे माझ्यासाठी होतं है ना. आज मी एका वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर आहे की मी माझ्यासाठी काय बेस्ट ॲप्रोच यूज करतो हे तुम्हाला दाखवतो आहे. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला हाच ॲप्रोच यूज करायचा आहे. आणि आत्ताही मी तेच केलं की मी स्वतःसाठी काय बेस्ट आहे हे स्वतःसाठी बघितलं आणि मी ते करत गेलो. एक्सप्लेनेशन करणं हा नंतरचा हेतू होता जो मी आत्ता करतो आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं की तुम्ही एक्झाममध्ये काय करताय ना हे कोणाला दाखवायचं नाही आहे. त्यामुळे मग इथे काय जे काही ट्रॅजेडी जनरेट होतं आहे किंवा सस्पेन्सेस क्रिएट होत आहेत त्याबद्दल तुम्हाला विचार करायचा नाही, कारण की तो कोणाला प्रूव्ह पण करायचा नाही आहे तुम्हाला की नक्की तुम्ही केलं तरी काय. उत्तर येणं गरजेचं आहे, कमी स्टेपमध्ये असणं गरजेचं आहे, टाईम मॅनेजमेंट आपल्याला हे शिकणं आहे. मग अशा पद्धतीने आपण हे ऑपरेशन्स करत गेलो आणि सध्या तरी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून मी बाकी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन तर केल्याच. मे बी सगळं क्लिअर झालं असेल. परत एकदा मी मॅडमकडे देतो आणि विचारतो त्यांना की नक्की काय प्रॉब्लेम असेल तर परत एकदा सांगा, मी क्लिअर करायला तयार आहे. सर मला हे एक्झाम्पल खूप छान पद्धतीने समजलं आहे. आता मला याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असा दिसत तर नाही आहे. ओके, चलो बढिया. मग पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. हो नक्कीच. चलो, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. ओके. The distance traveled by a boat in downstream in 5 hours is 60 km more than that in upstream in the same time. Okay. Find the total time taken by the boat to cover 144 km in upstream and 144 km in downstream if the downstream speed of the boat is 20% more than the speed of boat in still water. बोटचं स्पीड इन स्टील वॉटर. ओके, सो एक्स. ठीक आहे. कल्पना मला एक थोडा वेळ दे, मी पटकन हे एक्झाम्पल सोडवतो आणि परत एकदा तुला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. सो कल्पना, माझं आन्सर झालेलं आहे. आन्सर असणार आहे 10 hours. ओके, काय कळालं आहे का तुला? सर महत्त्वाचं पहिलं सांगायचं तर क्वेश्चन खूप कन्फ्युजिंग वाटतोय मला हा. तुम्ही मला हा क्वेश्चन समजावून सांगा प्लीज. ओके ओके ओके. मुळातच खरंच मित्रांनो हा क्वेश्चन खूप जास्त कन्फ्युजिंग आहे आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये हा वापरला जाणारा क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्सेसमध्ये कुठेतरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन कळू नये, एकदमच इझिली काहीतरी फॉर्म्युला वापरून उत्तर येईल अशातला प्रकार होऊ नये. म्हणूनच इथे स्टाफ सिलेक्शनने ती काळजी घेतलेली असते की तुम्हाला कुठेतरी शब्दांमध्ये गुंतवून ठेवायचं आहे. मग आपण केलं तरी काय? कल्पना बघ, आपण इथे काय करतोय, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ बोट
इन डाऊनस्ट्रीम इज इन 5 hours इज 60 किलोमीटर मोर. म्हणजे काय, जर आपण डिस्टन्स ट्रॅव्हल करू बोट सोबत आणि डाऊनस्ट्रीमला, की डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम या दोन कन्सेप्ट आहेत आणि त्या काय नक्की आहेत. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय असतं, डाऊनस्ट्रीम म्हणजे बोट आणि पाणी दोघंही ज्यावेळेस सेम डायरेक्शनमध्ये जातात ना त्यावेळेस त्याला डाऊनस्ट्रीम म्हटलं जातं. ज्यावेळेस बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येते त्यावेळेस काय म्हटलं जातं, अपस्ट्रीम म्हटलं जातं. तर डाऊनस्ट्रीममध्ये काय असतं, डाऊनस्ट्रीममध्ये बोटचा स्पीड, ज्याला मी आता सध्या एक्स म्हणतोय, एक्स म्हणजे बोटचा स्पीड इन स्टील वॉटर असतो आणि वाय म्हणजे पाण्याचा स्पीड आहे. आणि ज्यावेळेस ते डाऊनस्ट्रीममध्ये असतात त्यामुळे पाणी आणि बोट एकमेकांना वाहण्यासाठी मदतच करतायत. बोट बंद जरी असली तरीसुद्धा काय होणार आहे, बोट बंद असली तरीसुद्धा पुढे ती पाण्यासोबत वाहत जाणारच आहे. सो अशा पद्धतीने एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू आपल्यासाठी काय असणार आहे, डाऊनस्ट्रीम असणार आहे. ओके, आणि एक्स मायनस वाय हे आपल्यासाठी अपस्ट्रीम असणार आहे. एक्स मायनस वाय का, कारण की बोट आणि पाणी दोघंही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहेत, एकमेकांच्या स्पीडला ते म्हणजे अपोज करत आहेत. अशा पद्धतीने ते काय झालेत, अपस्ट्रीममध्ये गेलेत. सो डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम या दोन्ही कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला हे कळायला सोपं पडेल. सो मी ते DW काय लिहिलं आहे, DW म्हणजे असणार आहे डाऊनस्ट्रीमचा स्पीड. ओके, म्हणजे काय, ज्यावेळेस बोट आणि पाणी दोघंही सारख्या डायरेक्शनमध्ये वाहत आहेत त्यावेळेस बोट थोडी जास्त फास्ट जाणार आहे. जशी आपली गाडी असते, उताराला असल्यानंतर काय होतं, गाडीचा स्पीड आहे त्यापेक्षा जास्त थोडा होऊन जातो कारण की ती गाडी उतारायला असते. त्यावेळेस डाऊनस्ट्रीममध्ये स्पीड वेगळा असतो. सो डाऊनस्ट्रीममधला स्पीड म्हणजे एक्स प्लस वाय, आणि डाऊनस्ट्रीममध्ये स्पीड जो काही आहे स्पीड इंटू टाईम केला आहे, कारण की 5 तास दिलं होतं. स्पीड इंटू टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स, म्हणजे डाऊनस्ट्रीममध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं गेलं आहे, अपस्ट्रीममध्ये पण इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं गेलं आहे. म्हणजे डाऊनस्ट्रीममध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि अपस्ट्रीममध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स दोघांमध्ये फरक कितीचा दिला आहे, 60 किलोमीटरचा दिला आहे. आणि हा तो 60 किलोमीटरचा जो फरक आहे तो मी इथे लिहिला. त्यानंतर मी काय केलं, दोघांमधून 5 कॉमन काढून घेतलं आणि 5ने तिकडे 60ला भागलं की काय मिळालं मला, 12. अशा पद्धतीने मला डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम या दोघांमधला डिफरन्स कळाला आहे तो 12. पण हे काय नक्की कळायला पाहिजे ना, हे किलोमीटर आहे, की डाऊनस्ट्रीममध्ये जेवढे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे आणि अपस्ट्रीममध्ये जेवढे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे त्याच्यातला डिफरन्स तो 12 किलोमीटर आहे. ओके, हे आपल्याला कुठेतरी इक्वेशन म्हणून कामाला येणार होतं. म्हणजे मी पहिले हे केलं, नंतर मला हे सुचलं, मी हे केलं. त्यानंतर पुढे जसं कल्पनाने आपल्याला सांगितलं फाइंड द टोटल टाईम, मग हे टार्गेट आपण इथे लिहून घेतलं होतं. महत्त्वाचा भाग इक्वेशनचा, इफ द डाऊनस्ट्रीम स्पीड ऑफ अ बोट, डाऊन हे बघा स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम म्हणजे मी DW म्हटलं होतं तुम्हाला की मी असं लिहिणार, डाऊनस्ट्रीम ऑफ अ स्पीड ऑफ अ बोट इज 20% मोर, म्हणजे ॲज कम्पेअर टू 100 तो 120 असणार आहे. कोणाच्या, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. आणि इथे मी एक्सला एक्सप्लेन केलं होतं मित्रांनो की एक्स म्हणजे काय असतं, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर असतं. तर हा बोटचा इंडिव्हिज्युअल स्पीड आहे. पण डाऊनस्ट्रीम म्हणजे काय असतो, डाऊनस्ट्रीम म्हणजे फक्त बोट नाही, त्याच्यासोबत पाण्याचाही स्पीड असतो, इज इक्वल्स टू 6/5. जसं मी सिम्प्लिफाय केलं आणि एक्सच्या मला एक्स आणि वायचा रेशो मिळून गेला. एक्स आणि वायचा जो रेशो मिळाला आहे तो अशा पद्धतीने 5:1 आहे. मग हा 5:1चा जो रेशो आहे तो मी कुठे पुट केला मित्रांनो, बघा मी तो डायरेक्टली इथे कॅल्क्युलेशन करून इथे पुट केला आहे. आता याच्यासोबत कुठला तरी एक व्हेरिएबल जोडणं गरजेचं होतं, मग मी तो व्हेरिएबल बी म्हणून जोडला आहे. म्हणजे हा व्हेरिएबल माझ्यासाठी बी होता कारण की रेशोला नंबरमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तो व्हेरिएबल मी बी म्हणून जोडला आणि दोघांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून इथे वापरत गेलो. आता इथे मी सबट्रॅक्शन केली कुठे, डाऊनस्ट्रीममध्ये. बघा 5x 5b मधनं 1b गेला, 4b उरला आणि ह्या दोघांची ॲडिशन करून मी डाऊनस्ट्रीममध्ये वापरलं, जसं मी त्या फॉर्म्युलाजमध्ये तिथे एक्सप्लेन केलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे मला बीची व्हॅल्यू कळून गेली. बीची व्हॅल्यू काय मिळाली मला, बीची व्हॅल्यू मिळाली 6 आणि ही 6ची व्हॅल्यू मी परत एकदा या ओरिजिनल एक्स आणि वायमध्ये टाकली. एक्स म्हणजे होता बोटचा स्पीड, वाय म्हणजे होता पाण्याचा स्पीड. बोटचा स्पीड आणि पाण्याचा स्पीड दोघी मिळाले असतील तर मला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम शोधणं फार सोपं होतं. डिस्टन्स त्यांनी देऊन ठेवलं होतं की 144 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. डिवाइड बाय त्यांनी आपल्याला अपस्ट्रीम सांगितलं, मी त्यावेळेस दोघांची मायनस केली. डाऊनस्ट्रीम सांगितलं त्यावेळेस दोघांची ॲडिशन केली आणि ह्या दोघांची फायनली ॲडिशन केली. काय केलं आहे मी इथे, डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल्स टू टाईम. हा एक टाईम मिळाला, हा एक टाईम मिळाला आणि दोघांची ॲडिशन 10 कारण की त्यांनी टोटल टाईम विचारला होता. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलं आहे. बेसिक कन्सेप्टवर होल्ड असणं इथे फार गरजेचं होतं मित्रांनो. बोट अँड स्ट्रीमबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं गरजेचं होतं. कल्पनाला माझ्या मते छान कळालं असेल, आपण एकदा तिच्याकडनं फीडबॅक घेऊया. नक्कीच सर, मला अगदी छानपणे समजलेलं आहे. फक्त माझा एक छोटासा डाऊट आहे, तर हे जे रेशो तुम्ही क्रिएट केला तो कशा प्रकारे केला? ओके,
जो हा रेशो आपल्याला इथे दिसतोय, आपल्याला इथे बघा डाऊनस्ट्रीमपासून सुरू झालं होतं. डाऊनस्ट्रीम म्हणजे आपल्यासाठी एक्स प्लस वाय असतो, जसं मी त्या इक्वेशनमध्ये समजून सांगितलं 6/5 ऑफ एक्स. त्यानंतर मी हा 5 इकडे आणला तर हा माझ्यासाठी 5x अधिक 5y झाला आणि हा 6x तिकडच्या साईडला होताच. मी हा फक्त 5x तिकडे घेऊन गेलो म्हणजे 6xमधून 5x गेले तर उरले x आणि हा 5x जसला तसा होता. आणि त्यानंतर x डिवाइड बाय वाय जर असं लिहायचं ठरलं तर वाय तिकडे जाणार आहे आणि हा वरती 5/1 म्हणजे रेशो मिळाला होता 5:1. अशा पद्धतीने तो रेशोही आपल्याला मिळाला होता. नक्कीच थँक्यू सर. इथे माझे सर्व डाऊट अगदी एकदम छान पद्धतीने क्लिअर झालेले आहेत. ओके, चलो थँक्यू कल्पना. आणि अपेक्षा आहे की तुमचेही डाऊट्स नक्कीच क्लिअर झाले असतील. तर ही झाली माझी परीक्षा. आता मी माझ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची ॲक्च्युली वेळ आलेली आहे आणि मी माझ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो आहे. आपण सिरीजचे क्वेश्चन्स देऊया. हा क्वेश्चन माझ्या मते कल्पनाही सोडवू शकते तसं, पण मी शशिकांतला एकदा रिक्वेस्ट करतो की यार त्याने यावं आणि सगळं तुमच्या वतीने रिक्वेस्ट करतो आहे. माझा तर स्टुडंट आहे, मी अधिकाऱ्याने सांगणार आहे, पण तुमच्या वतीने मी त्याला रिक्वेस्ट करतो की तुम्ही हा क्वेश्चन सोडवण्यासाठी शशिकांत नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना मदत करावी. नक्की सर, मी हा करू शकतो. जसं तुम्ही शिकवलं आहे त्या पद्धतीने त्या ट्रिक्स यूज करून मी हा शिकवू शकतो. तर मित्रांनो बघा काय दिलं आहे, 5, 12, 33, 96 क्वेश्चन मार्क आणि 852. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, व्हॉट विल कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन दी फॉलोइंग सिरीज. म्हणजेच ही जी सिरीज आहे तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. 5, 12, 33, 96 क्वेश्चन मार्क अँड 8, 5. कल्पना तुला काय वाटतं आपण काय करायला पाहिजे, म्हणजे यांच्यामध्ये जास्त डिफरन्स पण आपल्याला दिसत नाही आहे आणि सगळे कंपोजिट नंबर पण नाही आहे, डिव्हिजिबल नंबर पण नाही आहेत, सगळेच नाही आहेत, आपण डिव्हिजिबलसुद्धा करू शकतो. काय वाटतं तुला? मला असं वाटतं की ते इंटू वगैरे कदाचित होऊ शकतं. अच्छा, इंटूची कन्सेप्ट लागू हां, शकते. जर आपण केलं तर ते व्हायलाच पाहिजे, कारण डिव्हिजिबल पण होत नाही आहे आणि डिफरन्स पण त्यांचा खूप मोठ्या प्रकारे येतो आहे, त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे. तर उरला तर आपल्यासाठी फक्त इंटूच. ओके ओके ओके, चला आपण बघूयात मित्रांनो, आपण यामध्ये काय डोकं लागू शकतं. तुम्हीसुद्धा ट्राय करा घरी बसल्या बसल्या. तर बघूयात आपण. 5 दूने 10 मित्रांनो डोक्यातच करायचं असतं हे सगळं, तू सुद्धा कर ठीक आहे. तर 5 दूने 10 प्लस 2 हा येतो आहे ठीक आहे, इंटू 2 प्लस 2 हा येतो आहे ठीक आहे. तर आपण तेच पुढे कंटिन्यू करणार. 12 दूने 24, 24 प्लस 2 26 ना, ही आपल्याला येऊ शकत नाही कारण 33 येत नाही आहे. आपण नेक्स्ट करून बघू. आधी 2 घेतला, आता आपण 3 करून बघू ठीक आहे. 5 त्रिक 15 आणि -3 केला आपण, म्हणजे 3नेच आपण गुणलेलं आहे आणि 3ने आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. 5 त्रिक 15 -3 12 येतो आहे, निश्चितच 12 येतो आहे आपला. तसंच 12 1 12 12 त्रिक 36 -3 केला, क्या बात आहे, 33 येतो आहे आपला. हीच आपण जर पुढे केली, आपण मित्रांनो काय करतो आहे बघा, आपण ह्या ठिकाणी असं करू शकतो. 5 गुणिला 3 5 त्रिक 15 मायनस जर 3 केला तर आपल्याला हा मिळतो आहे. त्याच पद्धतीने आपण जर ह्या 12ला जर केलं, 12 त्रिक 36 आणि 36 -3 मित्रांनो 33 येतो आहे निश्चित. तसंच आपण ह्या ठिकाणी करून बघू. या ठिकाणी येत असेल तर नक्कीच आपण क्वेश्चन मार्कपर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो. 33 × 3 किती येतं मित्रांनो, 99 -3 आपण किती करतो, 3. तर आपल्याला आन्सर भेटतं 96. येस, हा पॅटर्न आपल्याला दिसतो आहे की आन्सर येऊ शकतं. तर मित्रांनो 96 × 3 येस, आपण 96 × 3च करतो आहे. तर हे किती येतं मित्रांनो, सायंत्रिक ओके आपण हे करून बघू ठीक आहे. मी इथं लिहितो ठीक आहे. सायंत्रिक 18 1 नमत्रिक 27 आणि 27 + 1 28 ठीक आहे. 28 मायनस जर याच्यातून 3 केला आपण तर आपल्याला दिसून येतं इथं 5 येतो आहे, इथं 8 येतो, इथं 2 येतो आहे. तर निश्चितच मित्रांनो आपल्याला आपले जे आन्सर आहे 285 285 आपल्याला हे नक्कीच मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीचा होता, खूप चांगला सेट केला होता. फक्त एक ट्रिक लागते, प्रत्येकाला एक ट्रिक असते, ती यूज करता आली पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे कल्पना?
खूपच छान अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे आणि छोटासा ग्लू भेटला पाहिजे फक्त हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आणि पूर्ण क्वेश्चन धड सॉल्व होऊन जातो आपल्यासमोर. तसेच आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. येस नक्कीच. ओके कल्पना प्लीज ट्राय करें. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे आणि या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, ऑड वन आउट. तर चला तर मित्रांनो आपण सॉल्व करूया आपला हा क्वेश्चन्स आणि शोधूया ऑड वन आउट. मित्रांनो आपल्याला यावरून ह्या सिरीजवरून एक दिसतं की एक व्हॅल्यू आहे 75, 88, 71, 90, 60 आणि 96. म्हणजे म्हणजे वाढते 75चे 88 होते, परत कमी होते, परत वाढते कमी होते, वाढते कमी होते. म्हणजे याचं काही लॉजिक लावू शकतं का आपण बघूयात कल्पना. चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया. हे बघा हा मोठा अंक आहे आणि हा छोटा आहे. तसेच हा याच्यापेक्षा छोटा आहे. हा छोटा आहे तर हा मोठा आहे, हा छोटा आहे तर हा मोठा आहे. तर तुम्हाला काही क्लू लागतोय का, तर आपण आधी याचा डिफरन्स घेऊया. कधीही अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व करताना आधी डिफरन्स घ्यायचा. डिफरन्सवरनं आपल्याला कधी ना कधी क्लू भेटू शकतो. जर तो नाही भेटला तर डिव्हिजिबल करून बघायचं, नाहीतर इंटू करून बघायचं. हे आपले पुढचे ऑप्शन. पण सर्वात आधी आपण याचा डिफरन्स बघायचा. तर 88 - 75 आपण करू. तर चला तर मित्रांनो तर आलेला आहे 13. ओके तर डिफरन्स. ह्या दोघींचा डिफरन्स आहे 13. ओके ओके सो आता आपण घेऊया नेक्स्ट. ओके म्हणजे आपण डिफरन्स करून पण उत्तर येऊ शकतं. ओके 88 - 71. ओके 70. ओके म्हणजे 88 आणि 71चा डिफरन्स 70 येतोय. ओके ओके 13, 17 बरं. आपण आता आपण पुढचा घेऊया 90 - 71 घेऊया. ओके 90 येतोय. 19. हो. ओके तर आता आपण 90 - 60 घेऊया. तर हा येतोय 30. ओके आता 96 - 60 घेऊया. 36. तर हा आला आहे 36. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे डिफरन्स बघू शकता. तर तुम्हाला हे डिफरन्स बघून काही समजतंय का याच्यामधनं, काही थोडाफार ग्लू कुठेतरी लागतोय का कुठेतरी. बघा हे सर्व 13, 17, 19 हे नंबर तुम्हाला कशाशी कनेक्टेड वाटताय, हे प्राईम नंबर वाटतंय की नाही तुम्हाला. हे तीनही प्राईम नंबर. कशावरून प्राईम नंबर येथे. हा 13 नंतर 17 नंतर 19 हे एकाच सिरीजमधले प्राईम नंबर आहे आणि हे एकाच सिरीजमध्ये कंटिन्यूज होत आहे. हे एका सिरीजमध्ये कंटिन्यूज होत आहे तर निश्चितच याच्या पुढेही कंटिन्यू व्हायला पाहिजे. पण इथे आला आहे 30. हा 30 विद्यार्थी मित्रांनो, हा 30 आपल्याला कुठेतरी अडतोय आणि ह्या 30मुळे हा 60 ऑड बनतोय. तर इथे 19च्या पुढचा प्राईम नंबर कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो. पटकन चला 19 नंतरचा प्राईम नंबर म्हणजेच 23 असतो. इथे 23 असला पाहिजे होता काय. इथे 23 असला पाहिजे होता. 23 जर इथे 23 असता तर इथली अमाऊंट चेंज झाली असती. तर मग ती झाली असती 110 आणि नंतर मग आपली सिरीज ही राईट झाली असती. मग यातला ऑड वन आउट आपला आहे 60. तर अशाच खूप सारे एक्झाम्पल्स आपण इथे सॉल्व करणार आहोत. हे खूप छान पद्धतीने सॉल्व झालेलं आहे आपलं आणि खूप छान पद्धतीने आपल्याला इथे एक क्लू भेटला आणि फटफट असं आपलं पूर्ण एक्झाम्पल हे सॉल्व झालेलं आहे. नक्कीच ह्या पद्धतीचे क्वेश्चन खूप हार्ड असतात. ॲक्च्युली हार्ड नसतात, ते हार्ड दिसतात आपल्याला. फक्त आपला एक क्लू जो असतो ना, तो क्लू सापडला, एक जरी सिरीजमध्ये सापडला ना, तर आपली पूर्ण सिरीज आपली इझी होऊन जाते. तर त्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, माइंडसेट तसा बनवायला पाहिजे. मित्रांनो काय म्हणतेस कल्पना. नक्कीच शशिकांत. तर चल आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नक्कीच
ओके. व्हॉट विल कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिरीज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा इथे क्वेश्चन मार्क दिसत असेल, तर या क्वेश्चन मार्कमध्ये कोणता नंबर येईल, एक्झॅक्टली इथे नंबर कोणता येईल हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर चला तर मित्रांनो आपण सॉल्व करूया. ओके. क्वेश्चन मार्क 56, 79. 196 251. नक्कीच मित्रांनो, आपण इतर बघितलं तर स्क्वेअर तर नाही दिसत आहे मला. तुला दिसतोय कल्पना स्क्वेअरिंग? स्क्वेअरिंग तर नाही दिसत आहे शशिकांत. हां, पण तुम्ही अशा नका करू. इथं 196 दिसतोय म्हणजे हा 14चा स्क्वेअर असणार आहे. नाही, पण बाकीचे पण बघू शकता तुम्ही. कळलं? नाही ह्या एका नंबरवरनं फसायचं नाही, तर पुढच्याही नंबरचं निरीक्षण करायचं बारकाईने. मित्रांनो, आपल्याला जास्त डिफरन्स नाही दिसत आहे. कमी डिफरन्स दिसतोय. 50 ते 70 होत आहे. ओके. त्याच्यानंतर कुठला नंबर माहिती नाही. इथं 150 आहे, 196 आहे. आपण इथं डिफरन्स घ्यायला पाहिजे. काय म्हणते कल्पना, घेऊन बघूयात? नक्कीच इथे आपण डिफरन्स घेऊन बघूया. ओके, चल घेऊन बघू आपण डिफरन्स. 79 - 56. ओके, लगेच करू आपण. होय. ओके, 3 आणि 7 2. ओके. यांचा डिफरन्स आलेला आहे 23. ओके, तरी पुढे आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मार्क, त्यामुळे आपण पुढचे नंबर्स घेऊया. ओके गाईज. ओके. 196 - 149. ओके, आता याचं काय बरं? तर 196 - 149चा आपण डिफरन्स घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ओके, याचं 7 7 4. 4. ओके, 0. याचं 47 आहे डिफरन्स. तर या दोघांचा डिफरन्स आलेला आहे 47. तर आता आपण घेऊया पुढच्या नंबर्सचा डिफरन्स. 196 आणि 251चा डिफरन्स घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. जोपर्यंत आम्ही करतो तोपर्यंत तुम्ही सुद्धा घरी बसल्या ट्राय करू शकतात. 916. ओके. 5 0 5. वगैरे 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला डिफरन्स आलेला आहे 55. तर आता आपण ह्या दोघींमधलाही डिफरन्स घेऊ. तर बघू तो डिफरन्स काय येतोय. ओके. 55 - 47. ओके. 0. याचा 8 येतोय. ठीक आहे. याचा डिफरन्स येतोय 8. ओके. तर गाईज आपण आता ह्या इक्वेशनमध्ये 8 ॲड करून बघूया आपलं काही जमतंय का. पुढे आपली सिरीज कंटिन्यू होते का करून बघूयात आपण. नक्कीच. मित्रांनो, जर तुम्हाला कळत नसेल पुढे काय करायचं, इंटू सुद्धा होत नाही, मल्टिप्लिकेशन डिवाइड सुद्धा होत नसेल, तर आपण ऑप्शन सी खेळू शकतो. ठीक आहे, ट्राय अँड एरर मेथड आपण करू शकतो. आपण करून बघू. कल्पना, जिथं क्वेश्चन मार्क आहे तिथं आपण 110 टाकू शकतो. नक्कीच आपण 110 ट्राय करून बघूया. ओके. जर आपण इथे 110 टाकला तर या दोघींचा डिफरन्स काढून बघूया आपण. 110 - 79. इथे आलेले आहे 31. ओके. 110 आणि 79 मधला डिफरन्स 31 येतोय. बरं, तसंच आपलं पुढचं करावं लागेल. 149 - 110. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही प्रत्येक गोष्ट मल्टिप्लिकेशन करतोय, आम्ही डायरेक्टली ट्रिक सुद्धा करू शकतो, पण जे व्ह्युअर्स बघतात त्यांना डायरेक्टली येणार नाही म्हणून आम्ही ते करून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आता या दोघींमधला डिफरन्स घेऊया. ओके, म्हणजे आपण यांचा आता डिफरन्स काढलेला आहे आणि परत डिफरन्स काढावा लागेल. तर यांचा डिफरन्स येतो 8. ओके. यांचाही डिफरन्स येतो 8. यांचाही डिफरन्स येतो 8.
म्हणजेच आपलं 110 मित्रांनो, 110 हे उत्तर एकदम करेक्ट आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे ही नंबर सिरीज सॉल्व केली जाते आणि अशा प्रकारे छान छान अशा मेथड या यूज केल्या जातात. नक्कीच दिसायला हे प्रॉब्लेम खूप हार्ड असतात, पण आपल्याला ट्रिक्स माहिती असतील, राईट अप्रोच माहिती असेल तर आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व करू शकतो विदिन सेकंड्समध्ये. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सेकंड्समध्येच खेळावं लागतं. तर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीच्या ट्रिक्स शिकायच्या असेल, युनिक ट्रिक्स शिकायच्या असेल, जेणेकरून आता आम्ही त्या ट्रिक्स शिकलेलो आहे, सरांनीच आम्हाला शिकवलेल्या आहेत, त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. युनिक ट्रिक आम्ही शिकून युनिक झालो आहे. तुम्हालासुद्धा युनिक व्हायचं असेल तर प्लीज नक्कीच व्हिजिट करा IBC इन्स्टिट्यूटला. याचे 2 ब्रांचेस आहेत, एक नाशिक रोडला आहे, एक अशोक स्तंभला आहे. तुम्हाला जिथं इच्छा वाटेल तिथे तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमचं ॲडमिशन नक्की करा आणि युनिक बना. थँक्यू गाईज.